आणि आज यावेळेला आपण एक नवीन विषय शिकणार आहोत. आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे, सर्वांनी आजच्या विषयाचं नाव लिहून घ्या, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. आजचा विषय आहे तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. हा आपला आजचा विषय आहे. आणि अनेक वेळा आपलं जे अंतःकरण आहे अस्वस्थ होतं. आणि ते का अस्वस्थ होतं हे आपल्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. अनेक वेळा अशा घटना आपल्या जीवनामध्ये घडतात की ज्याची अपेक्षा आपण कधीही केलेली नसते. आणि ज्या वेळेला अचानक अशा घटना आपल्या जीवनामध्ये घडतात त्यावेळेला त्या घटनेमुळं आपलं जे अंतःकरण आहे ते अस्वस्थ होत असतं. आणि आपण ज्या वेळेला योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 1 आपण काढतो, तर त्या ठिकाणी काय लिहिण्यात आलंय पहा. योहान 14वा अध्याय आणि वचन 1. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा त्याच्या शिष्यांबरोबर बोलत आहे. आणि तो त्यांच्या बरोबर बोलत असताना त्यांना तो पित्याकडे जाण्याच्या मार्गाविषयी सांगत आहे. आणि ह्या गोष्टी येशू त्यांच्याशी बोलत असताना येशू त्यांना हे म्हणत आहे की तुमचं जे अंतःकरण आहे ते अस्वस्थ होऊ देऊ नका. कारण अशा दिवसांचा सामना अंतःकरण अस्वस्थ होण्यासारख्या त्यांना करावा लागणार होता. आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी येशूवरती आणि पित्यावरती विश्वास जो आहे तो ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन जे आहे ते देण्यात आलं. मग आज आपण तुमचे अंतःकरण अस्वस्थ होणे हा विषय शिकत असताना त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो आपण लिहून घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे की जेव्हा तुमचं अंतःकरण अस्वस्थ होतं तेव्हा देवावरती विश्वास ठेवा. जेव्हा तुमचं अंतःकरण हे अस्वस्थ होतं एखाद्या घटनेमुळं किंवा ज्या वेळेला अनअपेक्षितरित्या एखाद्या अशा घटनेला तुम्हाला सामोरे जावं लागतं ज्यामुळं आपलं अंतःकरण जे आहे ते अस्वस्थ होतं, तर अशा वेळेला त्या घटनेमुळं आपण आपलं अंतःकरण हे अस्वस्थ न होऊ देता त्या अस्वस्थ करणाऱ्या घटनेमध्ये आपण देवावरती विश्वास जो आहे ना तो ठेवायला शिकलं पाहिजे. आणि योहान याचा जो 14वा अध्याय आहे त्याच्या पहिल्या वचनामध्ये येशू शिष्यांना हीच गोष्ट सांगताना आपल्याला दिसून येत आहे की देवावर विश्वास ठेवा. लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना हा करावा लागू शकतो. पण ज्या पण वेळेला आपल्याला त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यावेळेला ती परिस्थिती आपलं अंतःकरण हे अस्वस्थ करून टाकणारी असते. आणि अशा वेळेला आपली तारांबळ जायची होत असते. पण त्या समयामध्ये आपण अडकलेलो असताना किंवा त्या समयामध्ये आपण असताना आपण जी गोष्ट करायची असते ती करत नाही. आणि जी गोष्ट देवाला आपल्याकडनं अपेक्षित नसते ती गोष्ट आपण करत बसतो. ह्या वचनातून आपल्याला हे समजत आहे की अशा परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागत असल्यानंतर आपण त्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीने आपल्याला पूर्णपणे जे आहे ना अस्वस्थ करून आपल्या जीवनामध्ये
डॅमेजेस आणू नये म्हणून आपण देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि अशाच प्रकारची अस्वस्थ करून टाकणारी परिस्थिती ही अब्रामाच्या जीवनामध्ये देखील आलेली होती. ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आपण काढतो, तर उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 22व्या अध्यायाच्या 12 पासून तर 14 पर्यंतची वचनं आहे ना, त्या ठिकाणी अब्राम जो आहे अस्वस्थ होईल अशा प्रकारच्या घटनेला त्याला सामोरं जावं लागतं, किंवा अशा प्रकारची जी काही गोष्ट आहे ना ती त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की ती आलेली होती. बघा वचन काय सांगतं ठिकाणी. मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस, कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून दूर ठेवले नाहीस. यावरून तू देवाला घेऊन चालणारा आहेस हे मला कळले. तेव्हा अब्राहामने दृष्टी वर करून पाहिले, तेव्हा आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक येडका त्याला दिसला. मग अब्राहामाने तो येडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याह्वे यिरे, परमेश्वर पाहून देईल असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आगुर बोलतात. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर देवाने इसहाक जो आहे ना अब्राहामाचा मुलगा, त्याच्या विषयी अब्राहामाला जे आहे ना कसोटीला लावलं. बघा वचन 1 वाचा. वचन 1. ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामाला कसोटीस लावले. त्याने अब्राहामाला अशी हाक मारली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, काय आज्ञा. वचन 2 पण वाचा सुभाष. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी अब्राहम जो आहे ना एका अशा अस्वस्थ करून टाकणाऱ्या परिस्थितीचा सामना करत आहे. कारण त्याला अतिशय म्हातारपणामध्ये जे आहे ना मूल झालेलं आहे, आणि त्या म्हातारपणामध्ये झालेलं जे मूल आहे ना, जे परमेश्वर देवाने त्याला अभिवचनानुसार दिलेलं होतं, त्या मुलाला घेऊन परमेश्वर देवाने अब्राहामाला कसोटीस लावलं. आणि वचन 2 सांगतं की परमेश्वर होता की तुझा प्रिय पुत्र इसहाक ह्याला मोरिया देशात घेऊन जा, आणि मी सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. आता ह्या ठिकाणी अब्राहामाला त्याच्या मुलाच्या त्या घटनेला फेस करावा लागत असताना मोठ्या प्रमाणात अस्वस्थतेचा जो काही सामना आहे ना तो करावा लागत होता. पण त्या परिस्थितीमध्येही अब्राहामाने परमेश्वर देवावरती जे आहे ना विश्वास ठेवला. अब्राहम त्या अस्वस्थ अशा करणाऱ्या परिस्थितीचा, घटनेचा सामना करत असताना त्याने त्या परिस्थितीमध्ये राहून परमेश्वर देवावरती जे आहे ना त्याने विश्वास ठेवला. आणि लक्ष द्या, त्याने परमेश्वर देवावरती विश्वास ठेवला असल्या कारणामुळं त्याच्या विश्वासाचं जे काही प्रतिफळ आहे ना ते त्याला त्या ठिकाणी मिळालं. वचन सांगत आहे 12 पासून तर 14 पर्यंत जर वाचलं ना तर 13 वचन त्या ठिकाणी आपण जेव्हा वाचतो तर वचन सांगत आहे की अब्राहामाने दृष्टीवर करून पाहिले तर पहा, आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक येडका त्याला दिसला. मग अब्राहामाने तो येडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला अस्वस्थ करून टाकणाऱ्या घटनेचा सामना करत असतो ना, त्यावेळेला ती अस्वस्थ करून टाकणारी घटना तुमचा देवावरचा विश्वास जो आहे ना तो डगमगण्याकरता काय का तुम्हाला त्या ठिकाणी
ज्यावेळेस अशा घटना आपल्या जीवनामध्ये घडतात त्यावेळेला आपला देवावरचा विश्वास जो आहे ना तो डगमगून टाकतात त्या घटना. पण त्या वेळेला आपण जे आहे ना ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेची आहे, जी अब्राहमाच्या जीवनातून आपल्याला शिकायला भेटली. अब्राहमाने त्या अस्वस्थ करून टाकणाऱ्या परिस्थितीमध्ये त्या निर्माणकर्त्या देवावरती विश्वास जो आहे तो ठेवलेला होता आणि त्या घटनेमुळे त्याचा विश्वास जो देवावरती होता ना तो मुळीच डगमगला नाही. अब्राहमाच्या जीवनातून आपण हे शिकलं पाहिजे की आपण अस्वस्थ करून टाकणाऱ्या घटनेचा सामना करत असताना, परिस्थितीचा सामना करत असताना, त्रासाचा सामना करत असताना आपण देवावरती विश्वास आहे तो ठेवला पाहिजे. आणि जर आपण देवावरती विश्वास ठेवला तर परमेश्वर देव आपल्या विश्वासाचं जे काही प्रतिफळ आहे ना, जसं त्याने अब्राहमाला दिलं वचन 13 मध्ये, तसं तो आपल्याला देखील दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर देवाने इसाकाच्या जागेवरती त्या एडक्याची उपाययोजना जी आहे ती करून दिलेली होती. आणि म्हणून वचन 14चं ब भाग असं म्हणत आहे, त्या ठिकाणाचं नाव जे आहे ना यावे इरे पडलं, याचा अर्थ हा आहे की परमेश्वर पाहून देईल. लक्ष द्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अस्वस्थ करणारी प्रत्येक जी काही गोष्ट आहे ना त्या प्रत्येक अस्वस्थ गोष्टींवरती परमेश्वर देव राज्य करतो हे विसरू नका. त्याला तुमची अस्वस्थ परिस्थिती ही क्षणात निमिषात जी आहे ना बदलता येते आणि त्याने तुमची ती परिस्थिती बदलावी म्हणून तुम्ही देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये आपण अशा प्रकारच्या अस्वस्थ करून टाकणाऱ्या परिस्थितीचा सामना करत असताना आपण देवावरती विश्वास ठेवत नाही आणि ती परिस्थिती आपण आपल्या स्वतःच्या बुद्धी चातुर्याने हाताळण्याचा प्रयत्न करतो आणि ती परिस्थिती हाताळण्याऐवजी ती आणखीन वाढते. पण जर परमेश्वराच्या हातामध्ये जर आपण ती परिस्थिती देऊन टाकली, परमेश्वरावरती जर आपण विश्वास ठेवला तर परमेश्वर हा आपली काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर देव हा आपला पुरवठा केल्याशिवाय राहणार नाही. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा, तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये. यामध्ये देव आपल्या सोबत आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला तुमचं अंतकरण हे एखाद्या घटनेमुळं अस्वस्थ होतं ना त्या वेळेला तुम्हाला ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की त्या परिस्थितीमध्येही देव हा तुमच्या सोबत आहे. बघा, इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय आणि वचन 5 काढू आपण. आणि इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय आणि वचन 5 मध्ये काय लिहिण्यात आले पहा. तुमची वागणूक द्रव्य लोभावातून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. त्याने स्वतः म्हटलेलं आहे, परमेश्वर देवाने स्वतः म्हटलेलं आहे की मी तुला सोडून जाणार नाही व मी तुला टाकणार नाही. जर आपल्याला अस्वस्थ करून टाकणाऱ्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे तर त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या स्वतःला ह्या गोष्टीची आठवण करून देणं गरजेचं आहे की देव हा काय म्हटलेला आहे. देवाने त्याचं जे अभिवचन आहे ना, इब्री लोकांच्या पत्राच्या 13व्या अध्यायाच्या 5व्या वचनाच्या ब भागामध्ये दिलेलं आहे की तुम्ही जे आहे ना ही गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. आणि पवित्र शास्त्र हे संपूर्ण देवाचं वचन आहे. पवित्र शास्त्र हे देवाचा शब्द आहे आणि परमेश्वर देव जे बोलतो ते घडवून आणतो. परमेश्वर देवाचा शब्द हा त्याच्या मुखातून निघाल्यानंतर तो काम केल्याशिवाय रिकामा त्याच्याकडे परत येत नाही. हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि जर आपल्या जीवनामध्ये आपण जर अस्वस्थ करून टाकणाऱ्या परिस्थितीचा सामना करत आहोत तर परमेश्वर म्हणतो की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. ज्या वेळेला आपण यहोशुआचं पुस्तक 1ला अध्याय आणि वचन 9 वाचतो ना, तर यहोशुआच्या पुस्तकाच्या 1ल्या अध्यायाच्या वचन 9 मध्ये परमेश्वराचं वचन अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी यहोशुआला हे सांगत आहे की हे यहोशुआ, हिम्मत धर. बघा, वचन वाचा, आपण कोणतरी वचन वाचा. ज्या वेळेला वचनदत्त भूमी
हस्तगत करण्यासाठी यहोशुआ जात होता ना, त्यावेळेला बघा काय म्हणताय परमेश्वर यहोशुआला, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कसरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. व्हेरी गुड. वचनदत्त जी भूमी आहे ना, कनान देश जिंकण्याची जी काही तयारी आहे ना, ती करण्यासंदर्भात यहोशुआ हा घाबरत असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्या ठिकाणी त्याने घाबरू नये म्हणून परमेश्वर देव हा पहिल्या अध्यायाच्या वचन 9 मध्ये त्याला असं म्हणत आहे की यहोशुआ, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर देव हा तुझ्या बरोबर असल. जर तू वचनदत्त भूमी हस्तगत करण्यासाठी चाललेला आहे ना, तर त्या वचनदत्त भूमीला हस्तगत करण्यासाठी तू एकटा नाहीये, मी देखील तुझ्या बरोबर आहे. आणि म्हणून त्या वचनदत्त भूमीमध्ये असलेले सर्व जे काही लोक आहे ना, त्यांना घाबरू नको, हिम्मत धर, कचरू नको, खंबीर हो, मी तुझ्या बरोबर आहे. लक्ष द्या, आपण ह्या वर्तमान समयामध्ये राहत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला अस्वस्थ करून टाकणाऱ्या अनेक गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागेल. पण अशा गोष्टींचा सामना करण्याकरता आपण आपल्या स्वतःला जे आहे ना, तयार करणं फार गरजेचं आहे. त्या गोष्टींचा सामना करण्याकरता आपण खंबीर होणं गरजेचं आहे. त्या अस्वस्थ करून टाकणाऱ्या ज्या गोष्टी आहे ना, त्याचा सामना करण्याकरता आपण हिम्मत धरणं गरजेचं आहे. आपण जे आहे ना, कुठल्याही प्रकारे त्या अस्वस्थ करून टाकणाऱ्या गोष्टींना घाबरायचे नाही. कुठल्या प्रकारे त्या अस्वस्थ करून टाकणाऱ्या गोष्टींना आपण जे आहे ना, कचरायचे नाही. का? कारण परमेश्वर देव हा ह्या ठिकाणी हे सांगत आहे की मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुझा संरक्षण करता आहे, मी तुझा पुरवठा करता आहे, मी तुझी काळजी करणारा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आणि वचन स्पष्टपणे सांगते, ज्यावेळेस आपण स्तोत्र संहिता वाचतो, वचन सांगत आहे तुझा देव परमेश्वर हा तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. परमेश्वर हा आपल्याला नेहमी सांभाळतो, नेहमी परमेश्वर देव हा आपल्या बरोबर राहतो, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला अस्वस्थ करून टाकणाऱ्या परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागतो, त्यावेळेला आपण आपल्या स्वतःला ह्या गोष्टींची आठवण करून दिली पाहिजे की परमेश्वर माझा पुरवठा करणार आहे, परमेश्वर माझी काळजी घेणार आहे, परमेश्वर मला हिंमत देणार आहे, परमेश्वर माझ्या बरोबर राहणार आहे. मी कोणत्याही प्रकारे अशा मला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींना घाबरणार नाही. आणि लक्ष द्या, निश्चित परमेश्वर देव जो आहे ना, हा तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. तिसरा मुद्दा क्रमांक 3, तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये या संदर्भातला. प्रार्थना शांती मिळते ज्यावेळेस तुमचं अंतकरण अस्वस्थ होतं. कशामध्येही मन लागत नाही, जेवणामध्येही मन लागत नाही, एखादं काम करण्यामध्येही मन लागत नाही, बोलण्यामध्येही मन लागत नाही. ज्या वेळेला आपलं अंतकरण अस्वस्थ होतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या विचित्र जे काही विचार आहेत ना, ते येतात. पण अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण अडकलेलो असतो, त्या वेळेला आपण प्रार्थना केली पाहिजे. कारण अस्वस्थ करून टाकणारी परिस्थिती ही ज्या वेळेला आपल्यावर गुदरते, त्यावेळेला आपलं मन हे प्रार्थनेमध्ये लागत नाही. येशू देखील गेतसेमनी बगीच्यामध्ये अस्वस्थ झालेला होता, कारण त्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागणार होता हे त्याला माहिती होतं. आणि तो त्या गेतसेमनी बागेमध्ये अस्वस्थ झाला. पण त्या अस्वस्थतेमध्ये त्याने ज्या गोष्टींचा सामना त्याला करावा लागणार होता, त्यामुळे तो डिस्टर्ब झाला नाही, त्यामुळे तो साईड ट्रॅक झाला नाही. त्या अस्वस्थ करून टाकणाऱ्या गोष्टींमध्ये त्याने
प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला. लक्ष द्या, तो प्रार्थना करू लागला. वचन काय सांगितले पहा, वचन वाचू आपण. कोणीतरी फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय आणि 6 ते 7 वचन पहा. काय म्हणत आहे? फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय आणि 6 ते 7 वचन. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. व्हेरी गुड. बघा काय म्हणते वचन या ठिकाणी. स्पष्टपणे देवाचं आपल्या ठिकाणी हे सांगत आहे की कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. आता ह्या परिस्थितीतून कसं बाहेर निघायचं, आता ह्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, आता ह्या परिस्थितीमध्ये कोण आम्हाला मदत करेल, आता ह्या परिस्थितीमध्ये कुणाचा आश्रय घ्यायचा, कुणाला लक्ष द्या. अस्वस्थ करून टाकणारी परिस्थिती तुमच्यावर ज्या वेळेला गुदरते त्यावेळेला चिंता करू नका. त्यावेळेला चिंता करू नका, त्यावेळेला विचार करू नका. त्यावेळेला जे तुम्ही केलं पाहिजे ना ते काय आहे माहिती का? ते आहे प्रार्थना आणि विनंत्या परमेश्वर देवाकडे. कारण ह्या जगामध्ये आपल्याला अस्वस्थ करून टाकणाऱ्या परिस्थितीमधून बाहेर काढण्याचं सामर्थ्य हे माणसामध्ये नाहीये. ज्या वेळेला तुम्हाला अस्वस्थ वाटतं की आता माझ्या कामाचं काय होईल, माझ्या परिस्थितीचं काय होईल, माझ्या वैयक्तिक जीवनाचं काय होईल, माझ्या प्रॉब्लेमचं, लक्ष द्या. अशा प्रकारचे विचार करत बसू नका. तर त्या परिस्थितीमध्ये प्रार्थना करा. का? कारण प्रार्थनेने तुमचे सर्व जे काही प्रॉब्लेम आहे ना ते सॉल्व्ह होते. प्रार्थनेने तुमच्या सर्व जीवनातल्या ज्या काही अस्वस्थ करून टाकणाऱ्या गोष्टी आहे ना त्या निघून जातील. हो, पवित्र शास्त्रामध्ये एक स्त्री आपल्याला पाहायला भेटती जिचं नाव हन्ना आहे आणि ती अस्वस्थ झालेली होती. तिला लेकरं नव्हते. एकीकडं तिची जी काही सवत आहे ती देखील तिला त्या ठिकाणी चिडवत होती आणि त्या ठिकाणी खूप तिला अस्वस्थ वाटत होतं खूप. आणि त्या अस्वस्थतेमध्ये ती चिंता करत बसली नाही, ती काळजी करत बसली नाही, ती आपल्या सवत बरोबर जे आहे ना त्या ठिकाणी ती वाद घालत बसली नाही. बघा, ज्या वेळेला आपण पहिले शमूएल पहिला अध्याय आपण काढतो ना त्याचं 27 वचन पहा काय म्हणत आहे. ह्याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे. व्हेरी गुड. आता ह्या वचनामध्ये आपण महत्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. परमेश्वर देवाने कशा प्रकारचे जीवनात चमत्कार केले. पण या अगोदर आपण वचन वाचणार आहोत. कोणीतरी वचन 7 वाचा. वचन 6 आणि 7. सवत तिने पुढत राहावे म्हणून तिला सारखी चिडवत असे, कारण परमेश्वराने तिची फूस बंद केली होती. शिलोस जाण्याचा त्यांचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्नाला तिला चिडवत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे. हा, बघा, तिची सवत पनिन्ना ही तिला चिडवायची. तिची सवत पनिन्ना जी आहे ना ही तिला त्या ठिकाणी जे आहे ना चिडवत होती, सारखी चिडवायची. आणि अशा प्रकारे एक सततच्या त्या चिडवण्याच्या त्रासामुळं ती अस्वस्थ होऊन गेली होती आणि ती रडत बसायची. ती रडत बसायची. तिला मूळबळ नव्हतं. तिला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीला तोंड द्यावं लागायचं. पण तुम्हाला माहिती का, ह्या ठिकाणी वचन सांगतं की ती परमेश्वर देवाच्या मंदिरामध्ये गेली आणि त्या ठिकाणी
गेल्यानंतर तिने परमेश्वर देवाकडं बालकासाठी प्रार्थना केली. वचन 27 सांगत आहे, ह्याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले त्याने ते मला दिलं. काय मागणं तिने केलं होतं? ज्या वेळेला ती अस्वस्थ झाली होती तिच्या सर्दीच्या त्या त्रासामुळं ती रडत होती एक सतत. लक्ष द्या, त्या अस्वस्थतेमध्ये तिने परमेश्वर देवाकडे प्रार्थना करणं सोडले नाही. त्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये तिने परमेश्वर देवाच्या मंदिरात जाणं सोडलं नाही. त्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये तिला जे करायचं होतं ना ते करण्याचा निर्णय तिने ठामपणे घेतला होता. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या परिस्थितीला घेऊन अस्वस्थ असतात त्यावेळेला त्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये तुम्ही निर्णय घेतला पाहिजे की मी परमेश्वर देवाचं वचन वाचेन, मी उपवास करेन, मी प्रार्थना करेन, मी देवाच्या मंदिरामध्ये जाईन, मी जे आहे मीटिंग जॉईन करेन, मी माझ्या अस्वस्थ करून टाकणाऱ्या गोष्टींमध्ये मी राहणार नाही. या ठिकाणी हन्ना जे आहे ना, वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे, हन्ना ही खूप अस्वस्थ झालेली, खूप अस्वस्थ झाली होती. पण त्या अस्वस्थतेमध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याविषयीची समज तिला प्राप्त झाली होती. लक्ष द्या, त्या समजप्रमाणे ती परमेश्वर देवाच्या मंदिराकडे गेली आणि परमेश्वर देवाच्या मंदिरामध्ये जाऊन ती त्या ठिकाणी प्रार्थना करू लागली. ती त्या ठिकाणी जे आहे ना, बघा, कोणीतरी 12 आणि 13 वचन वाचा. 12 आणि 13 वचन. परमेश्वरापुढे ती अशी करुणा बघत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता. हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे होठ हालत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एली याला वाटले की ती द्राक्षरस प्याली असावी. आणि वचन 15 पहा. हन्ना त्याला म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा मद्याचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. व्हेरी गुड. काय केलं पाहिजे तुमच्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही सामना करता त्याचा वाला? मन मोकळं करून परमेश्वरासोबत बोला. माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी का मी ह्या गोष्टींचा सामना करावा? का माझ्या जीवनामध्ये हा त्रास? का माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचे संकट, प्रॉब्लेम, दुःख, अडीअडचणी का माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारे? मन मोकळं करा, बोला परमेश्वराजवळ, प्रार्थना करा. लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करून उठाल ना, तुमची प्रार्थना ऐकलेली असेल. कारण परमेश्वर देव म्हणतो की मी जे आहे ना, माझ्या नावाने जे काही तुम्ही पित्याकडे मागाल ते मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, ते मी तुमच्याकरता केल्याशिवाय राहणार नाही. हो, ज्यावेळेस तुम्ही अस्वस्थ होता ना, त्या अस्वस्थतेमध्ये परमेश्वर देवाकडं मन मोकळेपणाने प्रार्थना करा. तुमच्या अस्वस्थतेच्या परिस्थित्या देवाला सांगा. देव तुमची परिस्थिती बदलेल. परमेश्वर देवाने जर दानिएलची परिस्थिती बदलली, परमेश्वर देवाने जर योसेफाची परिस्थिती बदलली, परमेश्वर देवाने जर पवित्र शास्त्रामध्ये अनेकांच्या परिस्थिती बदलल्या, तर तुमची देखील परिस्थिती बदलेल. परमेश्वर देवाने अनेकांच्या प्रार्थना ऐकल्या, त्याचे उत्तर जर दिले तर तो तुमचं पण प्रार्थना ऐकल आणि तुम्हाला देखील तो उत्तर देईल. आणि म्हणून अस्वस्थ परिस्थितीमध्ये प्रार्थना करा. चौथा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 4 लिहा. ज्यावेळेस तुमचं अंतःकरण अस्वस्थ होतं ना, त्यावेळेला येशू हा खरा शांतीचा स्रोत आहे. ज्यावेळेस तुमचं अंतःकरण अस्वस्थ होतं त्यावेळेला येशू हा खरा शांतीचा स्रोत आहे. कारण तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला तुम्ही अस्वस्थ होता एखाद्या घटनेमुळं, त्यावेळेला ती घटना तुमच्या जीवनातली शांती जी आहे ना पूर्णपणे भंग करून टाकते. तुमच्या जीवनातली शांती जी आहे ना ती पूर्णपणे जी आहे ती निघून जाते, ती नाहीशी होऊन जाते. पण अशा वेळेला देवाचं वचन आपल्याला काय सांगतं? ज्या वेळेला आपण अस्वस्थ करून टाकणाऱ्या परिस्थितीचा सामना करत असतो त्यावेळेला बघा, कोणीतरी योहानाचं पुस्तक 14 अध्याय आणि वचन 27 पहा काय म्हणत आहे. योहान 14 अध्याय आणि वचन 27. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे नाही
मी तुम्हाला तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. व्हेरी गुड. बघा, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हे म्हणत आहे की मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. लक्ष द्या, देवाची शांती ही आपल्या जीवनामध्ये केव्हा काम करते माहिती का? ज्या वेळेला आपण अस्वस्थ असतो एखाद्या घटनेला घेऊन, ज्या वेळेला एखाद्या घटनेला घेऊन आपण खूप भयभीत होऊन जातो, ज्या वेळेला एखाद्या घटनेला घेऊन आपण फार चिंताक्रांत होऊन जातो, अशा वेळेला ती भयभीत परिस्थिती, अशा वेळेला ती अस्वस्थ करून टाकणारी परिस्थिती, अशा वेळेला ती चिंताक्रांत करून टाकणारी परिस्थिती जी आहे ना, आपल्या जीवनातली शांती पूर्णपणे भंग करतं, पूर्णपणे नाहीसे करून टाकतं. आणि ह्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण जे आहे ना, प्रभू येशू जो खरा शांतीचा स्रोत आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि त्याला आपण म्हटलं की देवा, मी माझ्या परिस्थितीला घेऊन भयभीत आहे. आपण देवाला म्हटलं की देवा, मी माझ्या जीवनातल्या प्रॉब्लेमला घेऊन अस्वस्थ झालेलो आहे आणि ह्यामुळे माझ्या जीवनातली शांती जी आहे ती निघून गेली आहे आणि मला आता शांतीची गरज आहे. आणि तू मला शांती दे, तू माझ्या जीवनातला अस्वस्थपणा काढून टाक, तू माझ्या जीवनातलं भय काढून टाक, तू माझ्या जीवनातल्या सर्व प्रकारच्या प्रॉब्लेम जे आहे ना तू काढून टाक. माझ्या प्रत्येक गोष्टींचं उत्तर तुम्हाला देव तुम्हाला दे. हो, पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे सांगतं, ज्या वेळेला आपण मार्क याचा 4था अध्याय आणि वचन 39 वाचून त्या ठिकाणी मोठं वादळ जे आहे ते समुद्रामध्ये आलेलं होतं. लाटांनी त्या ठिकाणी तारू जे आहे ना, लाटांचं पाणी, समुद्राचं पाणी हे त्या जहाजीमध्ये येत होतं आणि त्या ठिकाणी एका क्षणामध्ये सर्व शिष्य अस्वस्थ झाले, सर्व शिष्य घाबरून गेले. सर्व जे शिष्य आहे ना ते त्या ठिकाणी भयानकरित्या संकटामध्ये सापडले. पण त्या संकटामध्ये त्यांनी कोणती गोष्ट केली माहिती का? बघा, कोणते वचन 39 वाचा, वचन 39. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उभा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाला. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी येशूचे शिष्य हे घाबरलेले असताना, येशूचे शिष्य हे अस्वस्थतेचा सामना करत असताना, येशूचे शिष्य त्या ठिकाणी मरण अतिशय जवळ पाहत असताना, हो त्या ठिकाणी म्हणताय, प्रभूजी उठा, कारण लाटांनी जे आहे ना, लाटांचं पाणी हे मच्छमध्ये येऊ लागलं आहे आणि आपण बुडू, आपण मरू. तुम्हाला माहिती का, त्या ठिकाणी त्यांची अस्वस्थता परमेश्वर देवाने जे आहे ना पूर्णपणे दूर केली. त्यांचं जे भय आहे ना त्यांच्या जीवनातलं दूर केलं. त्यांचं जे चिंता आहे ना त्या समुद्रात मरून जाण्या संदर्भाच्या त्या एका क्षणात वचन सांगते की प्रभू येशू ख्रिस्त उठला आणि त्याने जे आहे ना समुद्राला धमकवलं, वाऱ्याला धमकवलं. काय म्हणलं? उगा, हो शांत राहा, कारण तुझ्यामुळं माझे लेकरं डिस्टर्ब झाले आहे, तुझ्यामुळं माझे लेकरं अस्वस्थ झाले, तुझ्यामुळं माझे लेकरं जे आहे ना भयभीत झालेले आहे. लक्ष द्या, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वाऱ्याला आणि त्या समुद्राला धमकवलं आणि ते वारं आणि ते जे वादळ आहे त्या समुद्रामध्ये सैतानाने आणलेलं होतं. सैतानानं जे आहे ना प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या शिष्यांबरोबर सरोवराच्या पलीकडे जाऊ द्यायचं नव्हतं. का? कारण सरोवराच्या पलीकडं एक गर्सेकरच्या प्रदेशात असलेला भूतग्रस्त आहे ना, त्याच्यामध्ये 2000 पेक्षा कमीत कमी 2000 अशुद्ध आत्मा त्याच्यामध्ये राहायचे आणि ते त्याच्यातून निघू नये म्हणून सैतानाने समुद्रामध्ये वारा आणि वादळ आणून येशूसह त्याच्या शिष्यांना नाश करायचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती का, येशू उठला, त्याने त्या वाऱ्याला धमकवलं, त्याने त्या वादळाला धमकवलं आणि वचन सांगते की वारा पडला आणि अगदी निवांत झालं. लक्ष द्या, तुमचं अस्वस्थ करून टाकणारं, तुमच्या चिंता, तुमचे प्रॉब्लेम, तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी, तुमचे कामं होत नसेल,
अनेक गोष्टी असतील तुमच्या जीवनामध्ये, त्या एक सतत तुम्हाला जे आहे ना, एक सतत तुम्हाला टॉर्चर करत असेल, एक सतत, आणि त्यामुळे तुम्ही जेवण करत नसाल, कामात मन लागत नसाल, त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये जे आहे ना, तुम्ही अतिशय गोंधळून गेलेले असाल. पण लक्ष द्या, ह्या संध्याकाळच्या वेळेला एक गोष्ट करा, येशू हा खरा शांतीचा स्रोत आहे, त्याच्याकडे बघा. त्याला म्हणा, मी माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टींना घेऊन तुटलो आहे, ह्या गोष्टींना घेऊन मी क्षतिग्रस्त झालो, ह्या गोष्टींना घेऊन मी जे आहे ना अस्वस्थ झालेलो आहे, ह्या गोष्टींना घेऊन मी निराश झालेलो आहे, ह्या गोष्टींमुळे माझ्या जीवनातली शांती निघून गेली आहे, ह्या गोष्टींमुळे मी चिडचिड झालो आहे, ह्या गोष्टींमुळे मी ज्या मार्गाने जायला नको त्या मार्गाने चाललेलो आहे, ह्या गोष्टींमुळे मी माझ्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून आहे, मला तुझी गरज आहे, ह्या गोष्टींमुळे माझ्या जीवनातली शांती निघून गेली, मला तुझी गरज आहे. लक्ष द्या, येशू हा तुमची प्रार्थना ऐकल आणि तुम्हाला तो शांतीने भरल आणि या सर्व अस्वस्थ करून टाकणाऱ्या गोष्टी तो तुमच्यापासून दूर करा. आणि म्हणून काळजी करू नका, चिंता करू नका. तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे डोंगर असू द्या, तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे वादळ असू द्या, कितीही मोठे लाटा असू द्या, तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट असू द्या, परमेश्वर देव म्हणतो, माझी कृपा तुला पुरेशी आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी. देवबाप तुम्हाला त्यातून बाहेर काढा, देवबाप तुम्हाला त्याची शांती मिळेल, देवबाप तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये तो तुमच्याबरोबर आहे याविषयीची तुम्हाला खात्री. त्यामुळे काळजी करू नका, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा. देव हा तुम्हाला सोडणार नाही, देव तुम्हाला टाकणार नाही, तो तुमच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करा. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद द्या, सर्वांना प्रेस